माझा भार आपण दोघं सांभाळतोय. फक्त कर्णकरांनी या ठिकाणी चहा दिलेला आहे. कृपया करून आम्हाला नाश्त्याची सामना संपल्यावर व्यवस्था करावी. चित्रीकरणामध्ये जो काही आपला शिक्षक आणि सकाळपासून जेवढं काही चित्रीकरण आहे भारतामध्ये सर्व राठोड करत असतात. सगळे सामने आपल्याला वाटलं पाहावं असं वाटलं तर त्यांच्याकडे तुम्ही मागणी करू शकता. निश्चित असणार राठोड साहेब म्हटलं म्हणजे उत्तमभूत चित्रीकरण या ठिकाणी केंद्राच्या स्पर्धा, शाळेच्या स्पर्धा, साहित्याच्या स्पर्धा, कुठल्याही स्पर्धा असू द्या, कुठल्याही कार्यक्रम असू द्या, सर्व अगदी 17-17 ऊन वारा पाऊस झेलून ते अगदी छान असं चित्रीकरण करतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना थोडे प्लेटफॉर्म उपलब्ध करून देतात. खरंच असे युट्यूबर हे आहेत आणि त्यांना आतापर्यंत जवळपास मला वाटतं 4-5 छोटीचा आणि त्यांनी आमच्या टीमची चर्चा केलेली आहे. या ठिकाणी सुरू असलेला हा सामना निश्चितच या ठिकाणी दोन्ही संघामध्ये कुठेतरी स्फूर्तिदायक वातावरण निर्माण केलेलं आहे. आणि राठोडकरांच्या चित्रीकरणाबाबत बोलायचं झालं तर खरंच त्यांच्या कॅमेऱ्यामधून कोणतीही चुकी लपू शकत नाही. या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी हात लावून झालेला आहे. नाथुरंग संघ अजून तरी आघाडीवर बघूया. या ठिकाणी TND केंद्र वर्चस्व संपादित करतो का, कुठला संघ विजयी होतो आणि आपल्या विजयी पताका आपल्या केंद्राची दुटाची आपल्या शाळेकडे घेऊन जातो. खरंच नाथलोणी संघाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण काही वेळा तुम्ही पाहिलं तर आपल्याला निश्चित सुरुवातीला कळलं होतं की 27 गडी बाद करून या ठिकाणी नाथलोणी 3 पॉईंट नाही सर. खरोखरच करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण छोट्याच्या मैदानावरती अगोदर सामना रंगला मुलांच्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय मिळवला होता ते TND केंद्राने. आता मात्र चित्र युनिट दिसतंय कबड्डीच्या मैदानावरती. कारण या ठिकाणी नाथलिंगी संघ अगदी निर्यात वर्चस्व करताना दिसतोय. कारण अजूनपर्यंत तरी त्यांच्याकडे 20-22 गुणांची आघाडी दिसते आणि शेवटचे काही मिनिट बाकी आहेत. बघूया शेवटच्या काही मिनिट म्हणजे 1.5 मिनिट बाकी आहे. 1.5 मिनिटांमध्ये किती गडी बाद करण्यात यशस्वी होतात दोन्ही संघाचे खेळाडू. खरंच तर काही सांगता येत नाही. कारण दोन कुठल्या फील्डमुळे या ठिकाणी आपलं वर्चस्व गाजवलं हे सांगू शकत नाहीये. या ठिकाणी खो-खोच्या मैदानावरचं चित्र आणि या ठिकाणी कबड्डीच्या मैदानावरचं चित्र जर पाहिलं खूपच वेगळं दिसतंय. कारण तो किती प्रकाश कोणत्या गोष्टीवर केला या गोष्टीचं या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं. या ठिकाणी कुठेतरी कळवंडी संघ या ठिकाणी कबड्डी करतो नाथलिंगी वर्चस्व करतो असं मला वाटतं. निश्चितच तर अगदी देशाच्या नाथलिंगी केंद्राचे केंद्र जाधवसर तसेच गावातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मंडळ पोलीस पाटील आणि सर्व गावकरी महिला मंडळे तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा वेगळा असा खरा कबड्डीच्या मैदानावर रंगताना दिसतो. छानाचे सामने रंगताना दिसतात. बघूया कुठला सर्व विजय होते. खरंच तर या ठिकाणी जर खरं कौतुक करावं तर या मूळ गावचं आणि या शाळेचं इथल्या शिक्षकांचं